शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता नाशिकला चाललो आहे. बघा माझ्या शेजारी माझी आई बसलेली आहे. नाशिकला आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला लवकरच समजेल, त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आमच्यासोबत नाशिकला. तर घरातून निघताना मी आणि तेजसच निघालो आणि नंतर आम्ही आईच्या घरी जाऊन आईला घेतलो आणि आता पुढे गेल्यानंतर आम्ही मिस्टरांना पण घेणार आहे. आणि कुठे चाललो आम्ही बघा. तर हो सक्षातला टोल गेट आले बरं म्हणे निघतील ते आता बरोबर. नाही मग पप्पांना गेले नाही ना, बघू ना आता मग पोचले तर मग नाही जायची गरज. त्यांना भेटली गाडी तर नाही जायची गरज. मिस्टर पण आले, ते पण आले आता ऑफिसवरून आणि आता आम्ही चाललोय पुढे. चला फोन करते आता तिचं फोन व्यस्त आहे ना. तर आम्ही इथे आलेलो आहे. हे बघा ह्या बिल्डिंग तुम्हाला दिसत असतील. इथे खूप साऱ्या गाड्या पार्क केलेल्या आहे. बघा इथे आमची गाडी, इथे माझी मम्मी, इथं माझे मिस्टर आणि इथे मी. आता इथे मी कशासाठी आले तुम्हाला दाखवते मी. चला तर तेजस अजून गाडी पार्क करतोय आणि बघा ही वरद डेविंग ह्या बिल्डिंगमध्ये चाललोय आम्ही. आणि हे बघा आता आम्ही कुठे आलो तुम्हाला दाखवते. हे बघा हे बघा भोकडी बुवा. हॅलो गाईज, येते जी बेटा. त्यांना मी थोडी त्यांच्या समोर असं दाखवू शकत होते का शो. चला तर मग तुम्हाला समजायचं असेल की मी माझी बहीण सोनाली, हिचं ऑपरेशन झालेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तर तिला भेटण्यासाठी आलेली आहे. तसं तर लवकर येणार होती पण आम्ही खटुश्यामवरून आलो, त्यानंतर बरेच कामं निघाले आणि नंतर मी निवांत आली आहे. तसं काही नाही, मी आजच डॉक्टरांना फोन केला होता की म्हटलं आता ते जावईच आहे. म्हटलं आता घरी कोण नाही, म्हटलं आई बहीण सर्व गेल्या तर मग मी असं उठून थोडंफार केलं तर चालेल ना. ते बोलले हो, फक्त वाकू नका कुठल्याही हालतमध्ये. असं आपण तिरप वागतो तर पाठ पण आलेला आहे. आम्ही सुपर मॉमला भेटायला आलो आणि सुपर मॉम पण शूटिंग करते आमची आणि आम्ही शूटिंग करतोय सुपर मॉमची, कारण सुपर मॉम पण ब्लॉगर, मी पण ब्लॉगर. सुपर मॉम कशा आहे तुम्ही? मी एकदम छान मजेत. बरं वाटतंय आता मला. हो ना. माझा लुक इग्नोर करा गाईज प्लीज. आता पेशंटचा लुक असाच असणार आहे. ओके काही प्रॉब्लेम नाही. डेंजर दिसते का मी? नाही का, छान दिसते. आंघोळ नाही पांघोळ नाही, किती दिवस झाले बापरे. तर बघा ऑपरेशन होणीचं किती दिवस झाले? 8 दिवस झाले. तुम्ही विचार करत असाल की तुम्ही बहीण असून एवढ्या उशिरा का भेटायला गेला. तर मी तुम्हाला आधीच सांगते की आम्ही राजस्थान ट्रिपला गेलो होतो आणि तिकडनं आल्यानंतर खूप सारं काम होतं घरामध्ये. बाहेर गेल्यानंतर खूप पसारा होऊन जातो आणि घर सगळं मला जिथल्या तिथं केल्याशिवाय मला कुठं जायला आवडत नाही. कारण मी जर कुठे गेली तर माझी परत घरातली कामाची लिंक तुटून जाते. आता होत नाही मला काम, जरा वय झालं माझं ना. तर मग घर सगळं आवरलं आणि परत दुसऱ्या एका कामात बिझी झाली. ते काम पण तुम्हाला मी नंतर त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. आणि आज वेळ मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेजसचं दुकान 8 दिवस बंद होतं. एवढ्या दिवस दुकान बंद ठेवता येत नाही. 8 दिवस बंद ठेवल्यानंतर परत मग 8 दिवस त्याने व्यवस्थित दुकान चालवलं आणि आज फ्रायडे, तर आज आम्ही तिला भेटायला आलेलो आहे. ते हे बघा, ही आहे सुपर मॉम आणि ही आहे मम्मा आणि बघा ही आमची मम्मा. आणि बघा आम्ही तिघे मायले की बघा ही आमची आई. आमच्या आईला 10 मुलं झालेली आहे. आई तू काय मध्ये 10 मुलांना जन्म देऊन किती ठणठणात आहे. मेन म्हणजे डॉक्टरांनी मला सांगितलं तुमच्या आई बघितलं का म्हणे, आहे का कुठे चरबी त्यांच्या शरीरावर, कोणी म्हणेल का म्हणे त्यांना 10 मुलं झाले. तर बघ माझे जावई सुद्धा तुझी तारीफ करत होते. आणि हो आई, खरंच म्हणजे बघ हा व्हिडिओ बघणारे प्रत्येक जण सांगेल की आजकालची मुलं आम्ही एक सांभाळून आम्ही किती वैतागलोय. तू जे खरंच कमाल का तू एवढ्या मुलांना सांभाळ का ग बाई. हो ना, खरंच ना. आजकाल एक मुलं सांभाळणं किती मुश्किल नुसतं सांभाळलंच नाही, ते इतकी छान आमची परवरिश केली, आम्हाला घडवलं, आमच्यावर संस्कार केले नाही का असं. आणि म्हणजे आम्ही 6 बहिणी, म्हणजे आईला 6 बहिणी व्हायच्या आधी सगळ्यात पहिला मुलगा झाला होता. तो मुलगा 15 दिवसाचा होऊन वारला
त्याच्यानंतर परत आईला 5-6 महिन्याचं मिसकॅरेज झालं एक. हां. आणि नंतर माझी मोठी बहीण बबला अक्का, मी 2 नंबर. माझं टोपण नाव बाळी आहे. बाळी, मला सगळी बाळा 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 म्हणतात. माझं खरं नाव शुभांगी आहे डॉक्युमेंटली, आणि हिचं खरं नाव गुड्डी. म्हणजे टोपण नाव, निकनेम म्हणतो आपण त्याला. तिचं निकनेम गुड्डी आहे आणि तिचं नाव रेश्मा होतं. आणि तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या मिस्टरांनी त्यांच्या प्रेमाचं नाव ठेवलं सोनाली. तर हीच ती सोनाली सुपर मॉम. तिचं पहिलं सोनाली नावाने अकाउंट होतं, सुपर यूट्यूब चॅनल. पण नंतर तिने ते चेंज करून सुपर मॉम नावाने चॅनल तिने सुरू केलेलं आहे. आणि ही 3 नंबर, आणि बाकी 3 सुषमा, सुरेखा आणि शारदा, अशा आम्ही सगळ्या 6 बहिणी. आणि त्यानंतर 6 बहिणींच्या पाठीवर आमचा भाऊ मिलिंद झाला होता. तो आता ह्या जगात नाही आहे. त्याचं सगळं हिच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, माझ्या पण ब्लॉगमध्ये बघितलं. आणि नंतर सगळ्यात छोटं शेंडली फळ म्हणजे आमचा लहान भाऊ सागर. अशी एवढी मुलं आमच्या आईला झालेली, आणि एवढे मुलं होऊन आईचं 75 वय आहे आणि आई आजही एकदम निरोगी. म्हणजे आम्ही कोणतीही बहीण करू शकणार नाही असं आमची आई करते. तर ते काय, तर पहाटे 4 वाजता उठणं. मी आईला खूप वेळेस सांगते, मला कोणी 1 लाख रुपये जरी दिले आणि म्हटलं तू 4ला उठ, तर मी नाही उठणार. आणि खरंच ही रिअल थिंग. आई 4ला उठायची. हो, काकड्याच्या वेळेस आई 4ला. अच्छा, हा, काकड्याच्या वेळेस आई 4ला उठायची, आणि इतर वेळे पण ती 5 वाजता उठते. तर मी नाही उठू शकणार आहे. आई नाही, वी कांट, वी 6 नॉट कांट. चला, मी आता तुम्हाला सुपर मॉमचं घर दाखवते. हो, दाखव ना. आता माझं घर काय रे, मेन घरातली जेव्हा लेडीज पेशंट असते तेव्हा घराची हाल थोडे 19-20 असे होतात. तरी माझ्या परीने मी खूप ट्राय करते, कारण मला पण खूप परफेक्ट लागतं सगळं. तर घरात थोडा पसारा वगैरे, भांडी कुंडी इकडे तिकडे दिसतील तर इग्नोर करा. बाकी बघा तुम्हाला कसं वाटतं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, हिला परफेक्ट लागतं ना, त्याचेच परिणाम हे. तर मी ना आता कसं आपलं वय झालं थोडंसं, आपण दिवस आता पहिल्यासारखी नाही राहिले. त्याच्यामुळे मी पहिली तब्येतीची काळजी घेते. मला पण घर छान ठेवायला आवडतं. तुम्ही माझं घर नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये बघता. पण आता सध्या दिवस तसे नाही. कुठला आजार होईल, कधी काय होईल सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी पण माझा ब्लॉग बघणार, आणि सगळ्या महिला वर्गांनी विशेषतः आपली स्वतःची काळजी घ्या आणि ब्लॉग बघत राहा. हे बघा, इथे आमचं ब्लॅक अँड व्हाईट. तर हे बघा, इथे सुपर मॉम सोनाली यांच्या वाईफ आणि यांचे मिस्टर आणि ही वाईफ स्वतः यांचा मस्त छान वॉलला मस्त फोटो लावलेला आहे. आणि हे बघा, इकडे खूप सारे छान सुंदर शोपीस ठेवलेले आहे. शोपीस मस्त, आणि ते छान आर्टिफिशियल आहे ना, फुलदाणी आहे मस्त. फ्रीजच्या मागे. आणि हे बघा, इकडे खूप सारे वरती काय हनुमान लावलेले आहे ना. अरे वा, छान मस्त. आणि इकडे हा मायलेक सोनाली पवार यांना काही बक्षीस भेटले, लोकमतनी दिलेलं आहे आईला मला. हो का? पुरस्कार. अच्छा. आणि इकडे पण हे बघा, शिवाजी महाराजांचा छान पुतळा आहे. इथे खूप सारे आर्टिकल्स ठेवलेले आहे. आणि हे बघा, इथे पण खूप सारे आर्टिकल्स वगैरे ठेवलेले इथे. आणि बघा, इथं तेजू मोबाईल बघतोय. इथे चोपाळा आहे, इथे त्यांचा सोफा आहे. हे बघा, इथे मिस्टर बसलेले. आणि हे बघा, इकडे त्यांचा डायनिंग हॉल आहे. आणि इकडे यांचं छान देवघर आहे मस्तपैकी. हे बघा, इथे स्वामी समर्थांची छान फ्रेम आहे ठेवलेली. आणि इकडे खूप सुंदर देवघर आहे मस्त तिचं. आणि शिवलिंग बघा, शिवलिंग पण खूप सुंदर आहे. इथं देवाचं सगळं सामान ठेवलेलं आहे खाली. तर इकडे यांचा किचन आहे. इथे खूप पसारा आहे, इग्नोर करा प्लीज. इथे किचन मध्ये हा टेबल आहे ना, याच्यावर सध्या खूप पसारा आहे, तर तो इग्नोर करा प्लीज. काही नाही पसारा, आता हे ते इमर्जन्सी घरातल्या वस्तू लागतात. तर इथे किचन ट्रॉलीज वगैरे आहे. हे बघा, सध्याची तब्येत बरी नाही त्यामुळे पसाऱ्याने त्याच्या घरामध्ये पसारा बिलकुल नसतो. आणि कसं सध्या कामवाली बाई लावलेली, कारण तिचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि इकडे यांचा बेडरूम आहे. बेडरूममध्ये जाऊ का गं? ओके. तर इकडे यांचा बेडरूम आहे. इकडे छान कर्टन वगैरे, इकडे मस्त विंडोज. आणि हे बघा, इकडे बाहेर आहे ना, बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता. तर इकडे हे बघा, इकडे खूप साऱ्या बिल्डिंग्ज आहे मध्ये मस्तपैकी. हे बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे, वेगवेगळ्या खेळण्या आहे. इकडे हा आरसा आहे लावलेला ह्या भिंतीला एक मस्तपैकी. आणि इथे एक कबोर्ड आहे कपडे ठेवण्यासाठी. हे बघा, इथे वरती काही सामान ठेवलेले आहे त्यांनी त्यांचं. आणि इकडे WBC.
आणि इकडे एक बेड आहे बघा. इकडे एक बेडरूम आहे. कसे दिसत आहे तर इकडे त्यांचा बेड वगैरे हे बघा. प्रतीकचा बेड. आणि हे बघा इकडे एक कपबोर्ड आहे. इकडे कपडे लावलेले, इकडे कपडे ठेवलेले. अगं काही पसार आणि व्यवस्थित आहे. आणि हे बघा इकडे ड्रेसिंग टेबल आहे वगैरे. बघा इथं ड्रेसिंग टेबल. ओ सॉरी. काही नाही या पोरींनी ठेवलं ते शाळकाने. इकडे बेडरूम आहे. आणि हे बघा इकडे पण त्यांचा एक छान फोटो लावलेला आहे. हा घेऊ का? आणि हे बघा पुढे द्या ना याच्या आगाय नको पडू देऊ. हे बघा सुपर मम बिचारी. अगं बाई तू आराम कर ना बाई. अगं माझ्या बेडरूम मध्ये किती पसार आहे तो टेबल नको. आणि मी बेडरूम मध्ये गेली पण हे बघा इकडचं हे शूट घ्यायचं होतं. तर इथे डाळी साळी म्हणजे कडधान्य वगैरे छान इथं बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. हे बघा इथे पण आहे छोटे छोटे म्हणजे जिरे वगैरे, मेथ्या, घरामध्ये लागणाऱ्या वस्तू इथे पण ह्या छोट्या छोट्या ठेवलेल्या आहे सगळ्या. इथे एक विंडो आहे. आई मला पाणी दे. लिहिला आहे स्पेशल टी फॉर स्पेशल पर्सन. थँक्यू. ते हे बघा हिला खूप म्हटलं नको करू तरी आई करायला लागली होती. आईला वाटलं आता ही मी काही करत नव्हती कारण मी बसून राहिली. आपण किती जण? 5 हां 5. ते बघा हिने मस्तपैकी चहा बनवलेला आहे आमच्या सर्वांसाठी. आणि हे टोस्ट पण काढले आम्हाला खाण्यासाठी. तर चला आम्ही मस्तपैकी चहा बिस्किट खातो. आता बिचाऱ्यांना प्रेमाने केलं आहे ना. चला. अगं पण मी ठेवू नाही शकणार रे ना तू इथे अहो घ्या आता तिने आणले तर घ्या ना 2-3. एवढं नका लिहा भाऊ. हा, घ्या. आपलं घ्या खाऊन चला. ह्या ग बिचारीला बरं नाही तरी बिचाराने चहा केला ग. आता जेव्हा मी घेते तेव्हाच तू घेते का? बरं घे. आणि तिने ॲपल पण आणले मला. आणि हे बघा माझा शूट घेते कारण की हिचा पण चॅनल आहे आपली शुभांगी. तुम्हाला तर माहितीच आहे. ज्यांनी कोणी माझ्या बहिणीचं चॅनल बघितलं नसेल तर बघा आपली शुभांगी. आणि तिचे व्हिडिओ आवडले तर तिच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. वेलकम. स्वामी आहेत पाठीशी. हो, वाचले मी. लवकर बरी होशील. खूप खूप असे छान छान कमेंट केले. तर मी हिला ॲपल आणले आणि कैलास भेळ आणली. मी खारी आणणार होते खारी पण मग आहे ना आईने खारी आणली. मग मी ॲपल आणि कैलास भेळ ना खूप छान असते सिन्नरची आमच्या. तर म्हटलं चला सगळेजण ॲपल घेऊन जातील पण भेळ कोणी नेणार नाही म्हणून स्पेशली भेळ आणली. भेळ कोणीच नसेल आणली ना संध्याच्या वडिलांनी. परंतु तो याला आम्ही ना वगैरे माहीत आता ती बरी पेशंट म्हटलं तर आपले माणसं आले का वाटतं ना का जाऊ दे आपली तब्येत आपण आपल्या माणसाशी बोलावं. तर बिचारीला बरं नाही तरी बिचारी उठली आणि आमच्याशी गप्पा मारती. आम्हाला चहा बिस्किट खाऊ घातले. आम्ही पण मस्तपैकी चहा बिस्किट खाल्ले. काही पोहे वगैरे करायला पाहिजे नाश्ता. पण आता जेवायलाच बोलेल आता मी. चांगली झाले का मग येऊन चल येऊ का आता आम्ही. बरं का बाळा. तर चला आता आम्ही निरोप घेतोय सुपर मॉमचा. आता सुपर मॉमला आराम करायचा. आराम. बाय बाय गाईज. चला आता आम्ही सिन्नरला निघतो. आता आपण भेटू आपण लवकर. बाय बाय. तर निघालोय आम्ही आता लिफ्टमध्ये. ओके बाय बाय. टेक लोक केअर. म्हणून गेली गारवाय थंडी रे चप्पल घाल पायात. तर मी लिफ्टमध्ये हे बघा आलो खाली. लिफ्टमध्ये 3 नंबरच्या फ्लोअर राहत होती ना ती. तर चला अशा प्रकारे आम्ही सुपर मॉम म्हणजेच माझी बहीण सोनालीला भेटलो. तिच्याशी खूप साऱ्या गप्पा झाल्या. इकडचं तिकडचं बोलणं झालं. चहा बिस्किटचा नाश्ता झाला. आणि आता आम्ही आमच्या घराकडे निघालो आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.